सोलापुरातही काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा सुरू आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये लावण्यात आलेल्या 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर 24 तास कार्यकर्त्यांकडून पाहणी सुरू आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलेला होता आणि त्यामुळे हा 24 तास पहारा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। बातमी आपण पाहतोय सोलापूरमधून। स्वरूप म्हणजे कसं आहे, 8-8 तासाला आम्ही ह्यांना ड्युटी दिलेल्या आहेत। 8 तास झाले की दुसरे 2 येतात आणि बंदोबस्त करतात। पुढचे नाईटला 2-4 लोक नाईटला आमच्या ह्या ठिकाणी झोपायला आहेत आणि मी देखील शहर अध्यक्ष आहे। आम्ही देखील दिवसातनं सकाळी एकदा संध्याकाळी ह्या ठिकाणी येऊन जात असतो, बघत असतो। या ठिकाणी बाहेर जे सीसी कॅमेरा आहे त्या सीसी कॅमेरा आजूबाजूला काय चाललंय, जे महाराष्ट्र दल असेल, SRP असेल आणि केंद्रीय दल असेल, असे 3 टप्प्यात ते कॅमेऱ्यात बसून सगळं दिसतंय। जिथं गोडवान आहे त्या गोडवानला सील आहे ते देखील ह्या कॅमेऱ्यामध्ये TV CC मध्ये दिसतंय आणि आपण ते दिवसभरामध्ये त्या लक्ष ठेवावं लागतंय आणि तिन्ही सीटमध्ये आमचे लोक येतात, हे पहारा देत आहेत। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता EVM जे आहे ते सोलापुरातील रामवाडी गोदामामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सोलापुरातील रामवाडी मैदानामध्ये जे EVM आहेत ते देखील ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 3 स्ट्रॉंग रूम करण्यात आलेले आहेत आणि आपण जर बघितलं गेलं तर त्या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी भाजप असेल, काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, त्याचे पदाधिकारी जे आहेत ते गोदामाबाहेर मुक्कामी असतानाचं चित्र दिसतं। या ठिकाणी जी CCTVच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूम ठेवण्यात आलेले आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जे आहेत ते कार्यकर्ते सज्ज झाल्याचं चित्र दिसतंय। खरं तर आपण बघितलं गेलं तर सोलापूर लोकसभेची मतमोजणी जी आहे ते 4 जूनला होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल, मात्र ही मतमोजणी जी आहे ती आता 27 फेऱ्यांवरती होणार आहे आणि यासाठी संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर जी स्ट्रॉंग रूम आहे त्यामध्ये देखील संपूर्ण कार्यकर्त्यांचं जे आहे ते लक्ष लागल्याचं चित्र दिसतंय। खरं तर आपण बघितलं गेलं तर येणाऱ्या 4 तारखेला 8 वाजल्यापासून मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होईल आणि नक्कीच सोलापूर लोकसभेचा खासदार कोण होईल याची उत्सुकता जी आहे ती सोलापूरकरांना पटतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अनिल कांबळे, अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।